वर्षभर ते दोघे गणपती बाप्पाची वाट पाहत होते. तो दिवस त्यांच्यासाठी खास होता, पण तोच दिवस शेवटचा ठरला. भुलेश्वर गणपती अपघाताची ही एक गोष्ट असली तरी दुसरी गोष्ट मात्र अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात जंगी मिरवणूक सुरू असताना अचानकपणे गणपतीची मूर्ती खाली कोसळते आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट या घटनेमुळे लागलं. मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून शुक्रवारी 2 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे, ज्यांचं वय 30 होतं, आणि ब्रिजेश जोशी 33 वय, या दोघांचा मृत्यू झाला. यात ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबातील तो एकुलता एक कमावता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि त्याचा 2 वर्षांचा मुलगा आहे. ब्रिजेशचा तोच मुलगा पप्पा कुठेत असा प्रश्न आता घरच्यांना विचारतोय. त्या चिमुकल्याचे डोळे गणपती बाप्पावर नाही तर बाप्पाच्या मूर्तीखाली सापडलेल्या त्याच्या बापाला शोधतात. याच ब्रिजेशच्या भावाने सांगितलं की आम्ही या घटनेने अत्यंत हादरलो आहोत. माझा भाऊ एका खासगी कंपनीत काम करत होता आणि तोच आमच्या कुटुंबाचा एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याचा 2 वर्षाचा मुलगा तो कुठे आहे असंच विचारतोय आणि आमच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नाही. त्याच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही नुकसान भरपाईची मागणी करतो, असं ब्रिजेशचा भाऊ जय जोशी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले. त्याला ढिगाऱ्या घालून बाहेर काढण्यासाठी आम्हाला 1 ते 2 तास लागले. जर मदत लवकर मिळाली असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, असंही पुढे त्यांनी सांगितलं. तिथे शेजारी राहणारे वसंत चव्हाण म्हणाले की अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेला येण्यास उशीर झाला. माझ्या नातवाने एक कडकडण्याचा आवाज ऐकला आणि ज्या ट्रॉलीवर गणपती ठेवला होता त्यावरून त्याने खाली उडी मारली. ब्रिजेश जोशी मात्र ट्रॉली ढकलत होते, त्यामुळे ते स्वतःला वाचवू शकले नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. अपघातात मृत्यू झालेले संकेत नेवशे हे या भागात परिचित नाव होतं आणि ते उत्सवाचं आयोजन करण्यास सक्रिय असायचे. मंडळाचे अध्यक्षही ते होते. मंडळासोबत काम करणारे शिवराम भोईर यांनी सांगितलं की यंदाची थीम कंबोडियातील खमेर गणपतीवर आधारित होती, ज्यामध्ये कासव आणि ड्रॅगनचा डिझाईनमध्ये समावेश होतो. तो नेहमी मदतीसाठी तयारही असायचा. त्याची आई त्याच्यासाठी मुलगीही शोधणार होती, असं जय अंबे चौक येथील रहिवासी प्रथमेश घोले यांनी सांगितलं. मूर्तीच्या समोर उभे असणारे संकेत नेवशे हे मूर्ती पडत असताना खाली सापडले आणि त्यांचाही मृत्यू झाला. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित व्यक्ती जवळपास 2 तास मूर्तीखाली अडकून पडल्या होत्या. शेवटी स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मूर्तीचा काही भाग कापला. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून कोसळण्याच्या कारणाचा तपासही सुरू आहे. मूर्ती भायखळा येथील कार्यशाळेतून निघाली होती आणि घटना घडली तेव्हा ती नियोजित ठिकाणापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की त्याने आवाज ऐकला आणि त्यानंतर ही मूर्ती कोसळली. आम्हाला असा संशय आहे की मूर्ती एका लोखंडी रॉडला जोडलेली होती आणि अयोग्य वेल्डिंगमुळे तो रॉड तुटला, असं एका पोलीस अधिकाऱ्याने हे सांगितलं. या अपघातात आणखीन 5 जण जखमी झालेत. जवळपास 22 फुटांची ही मूर्ती होती. जेव्हा ही कारखान्यातून बाहेर काढली तेव्हा मूर्तीचा एक रॉड तुटल्याचं बोललं जात आहे. पुढे तो जोडण्यात आला. पुढे गतिरोधकावर पुन्हा एकदा मूर्ती आदळल्याने तो रॉड तुटला. तो पुन्हा जोडला गेला, परंतु पुढे मंडपापासून काही मीटर अंतरावर मूर्ती असतानाच तो रॉड कदाचित पुन्हा तुटला असावा आणि हा अपघात झाला असावा, असंच बोललं जात आहे. या अपघातामागे रस्त्यावर पडलेले खड्डे हे सुद्धा कारण मानलं जात आहे आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत. तर काहींनी कारागिरीला दोष दिलाय, तर काहींनी प्रशासनाला, तर काही जण गणपती उत्सवात होणारी उंच मूर्तीची स्पर्धा यावरही टीका करतात. मात्र यात 2 निष्पाप लोकांचा अशा पद्धतीने जीव गेल्यामुळे हळहळ मात्र व्यक्त केली जाते. एकूणच भुलेश्वरची ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.